गगनबावडा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार बी.जे. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं। गगनबावडा तालुक्यात 14 ठिकाणी महिला राज तर 15 ठिकाणी पुरुष राज असणार आहे। सरपंच पदाच्या आरक्षण सोडतमध्ये सर्वसाधारण जागेसाठी 8 तर सर्वसाधारण महिला जागेसाठी 8, अनुसूचित जाती जमाती 3 जागा, अनुसूचित जाती जमाती महिला 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 4 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 4 जागेसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे। जिल्हाधिकारी याच्या सुधारित आदेशानुसार सरपंच आरक्षण सोडत गगनबावडा तालुक्यातील तहसील कार्यालयात घेण्यात आली। तहसीलदार बी.जे. गोरे यांनी 2020-2015 याचा संदर्भ घेऊन सरपंच आरक्षण सोडत सुरुवात करण्यात आली। यावेळी सुरुवातीस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शेळोसी, गगनबावडा, लोंघे, बाबेली, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी मंदूर, निवडे, कोदे, बुद्रुक, शेनवडे, अनुसूचित जाती जमातीसाठी कडवे, वेसरडे, जरगी, अनुसूचित जाती जमाती महिलांसाठी साळवण, मार्गेवाडी, सर्वसाधारण जागेसाठी दोंदोडे, मुटकेश्वर, मांडुकली, खेरीवडे, सांगशी, साखरी तर सर्वसाधारण महिला जागेसाठी खोकुर्ले, आसळज, पेतवडे, अंसडोली, तिसंगी, तळीये, बुद्रुक, बोरबटे, किरवेसाठी सरपंच आरक्षण सोडत करण्यात आली। चौथीमध्ये शिकणारी ओवी कळसे या मुलीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आली। ही आरक्षण सोडत नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे, सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश ठाकरे, प्रदीप कदम, वसुली सहाय्यक नंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, शहाजी पाटील, दत्तात्रय पाटील, पंकज थोडगे, एस.के. पाटील, गुरुनाथ कांबळे, संजय पोतदार, चंद्रकांत पाटील, प्रकाश वरेकर, आनंद पाटील आदी उपस्थित होते।